मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातला बराचसा भाग हा हिंगोली मतदारसंघामध्ये येतो। माहूर आणि किनवट हे दोन्ही तालुके हिंगोली मतदारसंघामध्ये प्रविष्ट आहेत। येथे असलेल्या धरमवाडी नामक केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन काही वेळ बंद पडली होती। त्यामुळे अनेक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उन्हामध्ये ताटकळत उभे राहावे लागले। परंतु शासनाने सुमारे तासाभरामध्ये दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था केल्यानंतर तासाभरानंतर हे मतदान लगेच सुरळीत सुरू करण्यात आले। मशीन सकाळी 7चा टायमिंग होता चालू व्हायचा, तर 7 वाजता मशीन काय चालू झाली नाही। आम्ही उमेदवार म्हणून प्रतिनिधी मी स्वतः असो, तर 1 घंटा ते चालू करण्यातच लागले। त्याच्यामुळे 1 घंटा उशीर म्हणजे लेट झालं मतदानाला। पब्लिक उभी राहून कटावून निघून गेली बरीचशी पब्लिक। त्याच्यानंतर मशीन इकून तिकून आम्ही तक्रार केल्याच्या नंतर चालू करायला लावली। नंतर मग मॅडम आल्याच्या नंतर चालू केल्याच्या नंतर पुन्हा 1 घंटा चालली, पुन्हा 9च्या दरम्यान 9ला बंद पडली। 9ला बंद पडल्याच्या नंतर पुन्हा पाऊण घंटा गेला आणि इथं काहीच व्यवस्था नाही। अधिकारी वगैरे त्याला प्रशिक्षण नसल्यामुळे सगळा गोंधळ उडाला। त्याच्यामुळे मतदानाचे 2 घंटे आमचे मतदाराची वाया गेले। पाण्याची व्यवस्था नाही, काही इथं बराबर व्यवस्था नाही, बसण्याची व्यवस्था नाही, काही ते आता मतदान चालू झाल्याच्या नंतर टाकला, 7:30-8 वाजता टाकला। दुपारी 2 वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार माहूर या शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुमारे 31.93% एवढं मतदान पार पडलं होतं। वृद्ध, अपंग व्यक्ती तसेच महिला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा हक्क बजावित असल्याचा प्राथमिक अहवाल आहे। सोबतच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद पडल्याची जी माहिती व्हीसीएन न्यूज आणि विदर्भ न्यूजला मिळाली होती, त्या अनुषंगाने व्हीसीएन न्यूजचे संजय घोगरे आणि राजू दराडे यांनी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची भेट घेतली। एका मतदान केंद्राच्या ठिकाणी तहसीलदार वरणगावकर हे दौऱ्यावर असतानाच त्यांनी त्यांची भेट घेतली व त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ईव्हीएम मशीन ही थोडा वेळ सुमारे 25 मिनिटे बंद पडली होती, परंतु तात्काळ दुसरी मशीन सुरू करून त्या ठिकाणी ती लावण्यात आली आणि खोळंबलेले मतदान प्रक्रिया ही पूर्ववत सुरू करण्यात आली। दुपारी 2 वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार एका बीयू मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि तो बीयू जो आहे तो रिस्पॉन्स देत नव्हता। परंतु त्याच वेळेस जेव्हा ही बातमी कळल्याबरोबर आम्ही तात्काळ झोनल ऑफिसरनी कळल्यानं त्यांना बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट हा जो प्रत्येक संच आहे हाच बदलवून टाकायला सांगितला आणि त्यावेळेस भेलचे जे तंत्रज्ञ आहेत रेड्डी साहेब हे सुद्धा माझ्यासोबत होते। त्यांनी त्या संचाची पूर्ण तपासणी केली आणि अंतिम जो जुना संच होता तो बदलून नवीन संच लावला आणि मतदान हे शांततेत सुरू झाले आहेत। मतदान सुरळीत सुरू असून एकही मतदार जो आहे हे आम्ही मतदानापासून वंचित ठेवणार। साधारण या प्रोसेसरला किती वेळ लागणार सर आपल्याला? साधारणतः 25-1 मिनिट लागले। अच्छा, आमच्या काय काय व्यवस्था केली सर आपण आतापर्यंत? हे जे जिल्हा परिषदचं मतदान केंद्र आहे या ठिकाणी आपलं आदर्श मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी आपलं सखी मतदान केंद्र आहे। तर सखी मतदान केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणची प्रिसाइडिंग ऑफिसर, मतदान अधिकारी 1, 2, 3 हे सर्वजण स्त्रिया आहेत आणि त्यांनी स्त्रियांनी चालवलेलं मतदान केंद्र आहे। त्याच पद्धतीने आपलं आदर्श मतदान केंद्र आहे, तर या ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे, संडास बाथरूमची व्यवस्था केलेली आहे। आपण पाहाल तर वरती त्यांनी टेंट सुद्धा लावलेला आहे की उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मतदारांनी याच्यामध्ये 100% सहभागी होऊन आपली लोकशाही जी आहे ही मजबूत करावी असं या प्रसंगी मी आवाहन करतो। परंतु मतदारांमध्ये उत्साह आहे आणि एवढं भर दुपारचं ऊन असून महिला, दिव्यांग व्यक्ती आणि वृद्ध हे सुद्धा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत। सुमारे 31.93% मतदान माहूर व परिसरामध्ये पार पडलेलं होतं। माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।